येऊन पडली होती. काळजी घेत जा आणि कुठे त्याला बाहेर पाठवू नको. दोष सगळा मला आणि सहानुभूती तुला. त्याला काय म्हणते माहितीये, मी तुझी नीट जबाबदारी घेत नाही, काळजी घेत नाही. पण त्यांना कुठे माहितीये की तू कितीही नाही म्हटलंस तरी ऐकत नाही ते. म्हणून सांगते तुझं डोकं लावू नको. गप्प काय? तुझा ऐकतो आणि माझ्या आयुष्याची राखरांगोळी करतो, कळलं? ए तू आता गप्प बसा. ए हा कसला आवाज आहे? हा चाळीचे फुगे लावून खात्री करून घेत असतील. हा ए हा फारटा लाईट चालू ठेवून लाईट नाही कशी बंद झाली? ते बंद नाही कशी होत? बाबा जाताना थोडा तरी विचार करायचा बाबा. हो माझं आयुष्य आहे अजून बाकी. आणि बाबा आता अशी परिस्थिती आहे ना, तिने ना दोघांनाही टांगून ठेवलंय. हे काय? हे बघ काय? काय राणी धापली. अगं माझी आई, असं काही करत जाऊ नकोस ग. आणि धापली काय? धापली मग चोरली. छापली चोरली शब्दांशी अशी खेळू नकोस. आणि आई राणी कसली चोरतेस ग? काय आपल्या सोंठ्या चोरायला हव्या होत्या. पण आई तुला चोरी करायची गरजच काय? ए तो पिंट्या खूप चिडतो रे. मी ना पहिली सोंठी घालवली आणि दुसरी सोंठी घालवलं असं स्ट्रायकरने नेम धरला. तर त्याने माझ्या हाताला ना असा धक्का दिला. मग माझा नेम चुकला. सोंठी पण नाही आणि राणी पण नाही मिळाली. दादा काकू राणी धरून पळून आल्यात. मग काय? मग आमचा डाव अर्धवट राहिला. ते नेहमीच असं करतात. एखादी सोंगटी घालवतात आणि मग राणीच्या मागे लागतात. आणि ती नाही आली तर राणी धरून पळून येतात आणि लपून बसतात कुठेतरी. काय रे, यावेळी तू तिच्या हाताला जाणून बुजून धक्का दिलास ना, आणि म्हणून तिचा आईचा नेम चुकला. काय झालं? काकूंचा नेम? दादा काकूंच्या बोलल्यावर तू कधीपासून विश्वास ठेवायला लागला? अरे त्या गाड्याने सोंगटी काढली आणि राणी मिळवली. त्याचा काकून आल्या रा, म्हणून ते आल्या राणी चोरून. आई पडली वगैरे नाही का? अशी कशी पडा? आज माझं लक्ष पेपरापेक्षा हिच्याकडे जास्त होतो. एका फी दिली आणि ती पडा होती, इतक्यात मी आरडले, अरे पकड! सगळ्यांनी पकडले. काका तुम्हाला ते पिऊन येले. जरा बोलायचं होतं. जरा आईकडे लक्ष द्या. असा कसाच निष्काळजी पडत होतो. ऐका काय तर तुम्ही आज नीट बोलला. तुला सांगते श्याम, तुला बोललं ना तर वाईट वाटत. पण हिच्या अंगात काय थोडी मस्ती नाही ना. हे होतं काय म्हणायचंय? अरे साठीची होती ती बाई, तरी लहान पोरांना मला कसली खेळता. एका समजाच नको, शाळेसारख्या वागत नको हिने. तसं वागण्याचा प्रयत्न नको करू. एका वेळी पण इतकी नाही ना ती प्रत्येक टायमात एका सगळ्यांनी समजून घ्यायचा. मी 1000 बाय सांगते, एका वृद्धाश्रमात नाही बसू. अरे त्या गोष्टीचा जरा विचार कर. ह्या असाच चालत राहला तर तू तुझ्या आयुष्याकडे कधी बघतलस? तिचा काय धड माणसात मोजताय म्हणजे धड खायचं. आई आहे माझी ती, पाळलेली कुत्री नाहीये. म्हणजे घरात तिला मी दाबून ठेवेन आणि बाहेर जाताना गळ्यात पट्टा टाकून फिरवेन. सॉरी बापू, मला माहिती आहे माझ्या आईमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. तुमच्या सणात व्यत्यय येतोय. पण समजा ती माझ्या आईला नाही देणार तुम्हाला ती त्रास पडत. आम्हाला त्रास होतोय म्हणून बोलतोय का? कुठे एकटे जाऊन ती कुठे पडली आणि बाहेर ओळखीचं कोणीच नसेल तर तुला त्रास होईल ना रे. दादा काकू शुद्धीवर येत आहेत, येऊ देत.
तशी शुद्धीवर येऊन काही तीर नाही मारा. दोन